काय भावना काय? या ठिकाणी अतिशय आनंदाचं वातावरण, अतिशय उत्साहामध्ये माझे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की गुलालाने मला भरलेले दिसतात, भिजलेले दिसतात, नाचताना दिसतात. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की हिंगोली जिल्हा एकनाथभाई शिंदेचा, हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा. आणि जे विरोधक होते ते साहेब तुम्हाला निस्त्याच बेडको नाही, उभाटाचं काय झालं, उभाटा काय झालं, काही म्हणू लागले. अरे कशाला नादी लागायले, कोणाचा नाद करायचा पण शिंदे साहेबाचा नाद करायचा नाही. ध्यानात ठेवा, ज्यानं ज्यानं शिंदे साहेबाचा नाद केला त्याचा सत्यानाश झाला. अलग लक्षात. तुम्हाला रोखण्यासाठी भाजपनं पुरी तयारी केली होती, जोरदार पद्धतीने. मला रोखण्यासाठी कुणीही जर उतरला असतं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतली होती. त्याच्यामुळे माझी लढाई कुणाशीच नव्हती. मी पहिल्यापासूनच म्हणलो हिंगोली शहरामध्ये 11,400 किती 11,400 ची लीड आहे. कलमदुरीमध्ये 1,385 हा विजय आहे. ध्यानात ठेवा, हा एकतर्फी विजय आहे. 50% सगळे आणि 50% फक्त शिवसेना. या पद्धतीचा विजय माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती हिंगोलीमध्ये, ते स्वतः दोन्ही जागा निवडून आला. काय सांगा? या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबाचं काम केलं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी सभा घेतली. मित्र पक्ष हे आणि मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही लढवली होती. या ठिकाणी माझ्या सर्व शिवसैनिकाचा विजय घवघवीत झालेला आहे. महायुतीच्या नेत्यांनी तुमच्यावर आरोप मोठ्या प्रमाणात केले होते. एक ध्यानात ठेवा, मी पहिल्यापासूनच सांगतो निवडणूक म्हणल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप हे होत असतात आणि शिवसेना संतोष बांगरला याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. कारण की हिंगोली जिल्ह्यातली ही मायबाप जनता 100% एकनाथभाई शिंदे यांच्या पाठीमागं आहे. बोगस नोटा आणल्याचा पण आरोप झाला. आहे काही म्हणत असतात. ध्यानात ठेवा, बोगस नोटा काय काही काय, आता त्याच्या पायाखालची वाळू घसरली होती. मग आता बिनबुडाचे आरोप टाकायचे, काही म्हणायचं. तुम्हाला सांगतो याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नसते. खरी ताकद ही आज माझ्या मायबाप जनतेने या विरोधकांना दाखवून दिली. 2 नगरपालिकेवर ताबा मिळवलाय. आता अर्थातच मंत्रिपदासाठी तुम्ही अगोदर इच्छुक होते आणि आता दावा पण करणार. मला असं वाटतं की मंत्रिपद, मी आज आमदार आहे, हे लोकांनी 2 नगरपालिकावरती शिवसेनेचा माझ्या छत्रपती शिवरायाचा खरखरीत भगवा या ठिकाणी फडकवलाय. आणि याच्यापेक्षा मंत्रीपेक्षा काय, मंत्रीच आहे ना संतोष बांगर आजही. ज्या पद्धतीने घवघवीत यश एखाद्या मंत्र्याला सुद्धा भेटणार नाही तसं यश या ठिकाणी कळमनुरी आणि हिंगोलीच्या शहरावरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही बाजी मारलेली आहे, राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकणार. आणि खास करून आडगाव, काय खास करून हो ते आडगाव फाळेगाव जे काय असं हिंगोलीतल्या कोणत्याही सीटा तुम्ही काळजीच करू नका. ते काल का परवा काहीतरी म्हणू लागले आगे आगे देखो होता है क्या. आता त्याला कळालं आगे आगे देखो होता है क्या, आज कळालं ना त्याला. त्याच्यामुळं नाद करा पण शिंदे साहेबाचा नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.